आईच्या गावात कुठल्या बाईला किडनॅप करून घेऊन निघाले ते का काय? गाडी काढ वाटत माकडा नो बायला पळवून येता मी आहे तर असलं काय होऊन देणार नाही. मेले लवकर न्या मला दवाखान्यात. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? दादा त्यासनी दवाखान्यात घेऊन निघाला होता काय तुम्ही? होय बायको आहे माझी डिलिव्हरीसाठी दवाखान्यात घेऊन निघाली आणि तू वाटत असलं करायला काय झालं? पोराचं डोकं बाहेर यायला लागलंय. चला लवकर मला न्या दवाखान्यात. ए गोट्या गाडी पळू लवकर पोरग खोच मारून बाहेर पडायच्या आधी चल लवकर. आता गाडी घेऊन गेलास. माझी गाडी कुठं आहे? अरे गाडी तिथे स्टँडवरच लावली हा. माझ्या माग माणसं लागली ती उठ. माझी गाडी जर गावली नाही तर तुझी स्कूटी उचलून नेणार मी. अहो काय झालं पळायला? अरे काय नाही कुत्र मागा लागलं होतं. बरोबर कुत्र्याच्या मागं कुत्रच लागणार. हा काय म्हटलीस? कुठं काय? हा ओ असं पाय हलवू नका, घरात पनवती त्या. हा कोण आलंय? जावा बघा कोण आले. अगे तुझा आई वडील आली ती. आई पप्पा या या या. तू बरोबर बोललेलीस. पाय हलवला का नाही घरात पण होती त्या. कुत्र्या गप नाही तर तुझं तंगडच तोडीन. बरोबर ओके सॉरी सॉरी. या 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 या. चला आई. पाय हलवलं पनवती आल्या पनवती. आई पप्पा बसा तुम्ही. बसा हा मी पाणी आणते. सासूबाई मी काय म्हणतोय तुमच्या पुरगीत एक पण चांगला गुण नाही बघा. वय त्यामुळेच तिला चांगला नवरा मिळाला नाही. तुझ्यासारखा उपट सुंब मिळालाय. हा पप्पा हे घ्या पाणी. आई तू चलात. सासरे बुवा अहो तुमची पोरगी मला लय त्रास देत्या. सकाळ संध्याकाळ मला बडावण्यानं मारत्या. जावई बापू जी फळ तुम्हाला कडू वाटते की नाही त्या फळाचं झाडच मी 30 वर्ष झाली सांभाळतोय. काय रे घोड्या? मी तुला कडूपणाचं झाड वाटतं मी. चेष्टा केली ग तू कडू फळ नवस मग काय? तू गोड फळ आहेस ग. काय म्हणते त्याला? भोपळा भोपळा माकडा, तुझ्या मनात भोपळा सफरचंद ऐक. काय झालं काय? अगं तुझा नवरा तुझ्या बाचं कान भरून आमच्यात भांडण लावतो या. काय रे हेलपटण्या असलं धंदा करतोस आईच्या गावात बायकोनं कंबाल्ट मोडलं पाक. दादा गरीबाला काहीतरी द्या की. काय देऊ तुला? मुका देऊ का? द्या की मुक्का. लिपकिस द्या लिपकिस. नालाय का हो तिकडे हवारलाच की मुक्या गेला लका एवढा धड दाखडायचं भीक माग तुझी. जरा काम धंदा कर काहीतरी. हेच धंदा आहे माझा. एवढाच धंदा आहे. असा किती कमी होतीस तू? 5,000 कमी तू या 5,000. फक्त 5,000? मी बघला का कष्ट करून काम करून किती कमी होतो या. सुका पाटलाच खातीस काढायचा तू बांधवते ढीक गाठलेलं. महिन्याला 30,000 देतोय मला देऊ. फुकणीच्या मी महिन्याला नाही दिवसाला 5,000 कमी द्या 5,000. दादा कुठनं सुरुवात करायची भीक मागायला? अहो असा भिकाऱ्यागत का उतार केलायसा? अगं माझ्यापेक्षा जास्त या भिकाऱ्याचा इन्कम आहे. असा किती कमवतोयस र? दिवसाला 5,000. तुळ्या कांगळ्यांना जरा मदत करा. जमते का? जमते. जमतंय जमतंय. पुरी जावई बापू काय करताय? भीक मागताय? भिकायला लागलाय काय पाक? अहो पप्पा हे भिकारी लय पैसे कमवतोय म्हणून आजपासून आम्ही ह्याच्या गँग मध्ये सामील होणार आहे. आजपासून आम्ही पण भीक मागणार आहे. नालायक बोडाय जायचा लाज नाही तुम्हा दोघांनी. वय नालक बोडायची ती. ए किती काय मग दुसरे? मामा दिवसाला मी 5,000 कमी तू या. ए माय गरीबाला काहीतरी दे ग माय. अंधे के नाम पे दे दे रे बाबा. सासरी बुवा जमतंय तुम्हाला? जमतंय सासरी बुवा? सासरी बुवा जमतंय? ए सोड काय जमते जमते जरा हळूवार की बायपाचं ऑपरेशन झालंय माझं अटॅक गेली की मला.
हाईला सपान होतो वाटतं. बरोबर झोपा झोपा. आणखी नांपे दे बाबा, नांपे दे. अय, सासरे भाऊ काय झालं? हाईला सासऱ्याला पण सेम सपान पडलं होतं काय? सेमचं पान पडलं होतं का नाही? तू जा राहती रातभर. आणखी नांपे दे, आणखी नांपे दे. तुझंच चावतोय मी. बरं बरं चालते झोपा झोपा. आईच्या गावात माझा शोनूला शोनूला माझा. जीने लगा हूँ पहले से ज्यादा. देवा मेलो. अहो पप्पा काय झालं? अगं पुरी डोसक्यात वरनं बादली पडली. कुणी टाकली बाटली? अरे बोकडा, म्हणजे पप्पाचं डोसकं फोडायचं ठरवलंयस काय? अगं बायको चुकून पडली बादली खाली. चुकून पडली? तू नुसता खाली या, तुला दावतेच, तुझं कातडीच काढते. असू दे पुरी, त्यासनी काय म्हणू नको. चुकून पडली असेल त्यांच्याकडे. बघ माझा पप्पा किती दयावान आहे ती. हा थँक्यू बरं का सासरे बुवा. आईला काय पण करायचं होतं आणि कांडच होतोय. देवा मेलो. आज काय जगत नाही मी. अरे कुत्र्या, तुला नेलं जाळायला, तुला तुझ्यात आता. बायको नको मारू. कुत्र्या थांबे आलेच वर, तुला सुट्टी नाही आता. पिंके किती लांब आहे मंदिर अजून? 5 किलोमीटर आहे. मग वाट आपण जाऊया की. चाललास म्हणून पाय मोडती ती वाढ आपण जाऊया. कुठे काय सासरे बुवा? चला चला चला. सासूबाई ह्याच्यावर बसताय का मागणं ढकलतो? अरे भुरट्या, त्या चाकाच्या चपात्या होतील. तुझ्या तर आता. गंमत केली. चला चला. वडापाल थांबा. बरं झालं. मामा थांबू थांबू दे. वाटेश्वराला जायचं आहे देवाला. एका शीटला काय दर आहे? 20 रुपये. 20 रुपये. 4 शीट आहे द्या. हा बसा की. हा ओके. एक मिनिट. सासूबाई बसा, तुम्ही आधी बसा. बसा लवकर. अगं ढोले, 2 टन वजन आहे का तुझं? गाडी उचलली माझी. माकडा थर्माकोलची गाडी घेऊन आलास आणि मला नाटकी दाखवायला लागलास रे. हे जा, नको मला तुझं भाडं. जा ड्रायव्हर मामा ऐका की. हो तिकडे. सासूबाई मी काय म्हणतोय, आम्ही तिघ जण गाडीने जातो. तुम्ही या की जरा पळत, तेवढंच वजन कमी होईल. तुझ्या तर आता. नको सासूबाई. सासरे बुवा तुम्ही सगळी चला पुढं. 2 मिनिटात आलो. सुसूला जोरात आले. बर बर. हा जावा. हान. ओ दादा हे तुमचं पैसे चोरत होता बघा. म्हाताऱ्या तुझ्या तर मी नव येऊ. काय सांगतोय? भला माणूस आहे ह्यो. लबाड नाडग्या तू चोरली ती. तुझ्या तर आता मार खाल्ला मी. सॉरी चुकलं माझं. या या. देवा मला पाव. देवा मला पाव. हा पाव का ठेवलाय सताव? अरे आत्ताच तू म्हटलास की देवा मला पाव. फुकणीच्या देवाला म्हटलं देवा मला पाव. माझं नाव देवा आहे. हा माकडा, चल तिकडे चल. देवा मला पाव. खा खा जा. ताजे पाव. पायताना मारीन ताजे पाव. ताजे पाव. हो जाय बापू, चला आपण इकडे मारुतीसून जाऊन येऊया. बर बर चालते चला. तोपर्यंत आम्ही इकडे गणपतीला जाऊन येतो. बर बर या. माय मामा द्या काहीतरी गरीबाला. फिर तिकडे देतो. लात का दिली? तुझं म्हणलास काय तर द्या म्हणून लाच दिली तुला. चांगलं नाही होणार तुझं. मला लात दिल्यास 2 दिवसात तू हात पाय वाकडं होऊन मारणार आहेस बघ. हे बाबा तुझ्या पाया पडतो, शाप तेवढा माग घे. ही धर बाबा 500 रुपये. 500 रुपये? 1 2 3 4 5. मामा तुम्ही खरंच देव माणूस आहेसा. सकाळपासून भीक मागतोय तर माणसं 1 रुपये 2 रुपये देते, पण तुम्ही 500 रुपये दिले. भारी वाटलं बघा. त्याबद्दल मी तुमची कुठली पण एक इच्छा पूर्ण करणार आहे. बोला. खरंच काय? माझी कुठली पण एक इच्छा पूर्ण करणार? होय खरंच सांगतोय. सांगा काय इच्छा आहे तुमची? फिर तिकडे जरा. होय मामा काय करताय? अरे काय नाही करत. मग लात मारली की नाही ती पायाची घाण लागलेली ती पुसत होतो रे. थांबा थांबा मी पुसतो.
नाही सॉरी मामा सांगा की काय इच्छा आहे तुमची आय रक्ता शपथ पूर्ण करणार बघा. मी आता 500 रुपये तुला दिले की नाही ती माझं मला परत दे. दे लवकर चल. आईला डाव अंगलट आला माझ्या. हे घ्या तुमचं पैसे. जा आता. बर मामा ऐका की माझ्याकडे तुमच्यासाठी एक वापर आहे. कसली? मी 50 रुपये इथं टाकणार आणि जो पात्र तुम्ही उचलत नाही तो पात्र तुम्हाला मारणार आणि एकदा उचलले की तुमचं पैसे दे. काय नको. सासरे बुवा हो 50ची नोट उचलायला किती उशीर लागतो या. 1 मिनिटात 50ची जुळणी होत्या हो म्हणा. बरं चालतंय. 50 रुपये टाकले की लगेच उचलतो. उचलस तर एका दुसरा ठोका बसतील त्याचा पण चालतंय. होय 50ची जुळणी होत्या. ए टाक रे. हा उचलायचं हे घ्या. मेलो. अगं ए, तुझा बा का ओरडतो या. अगं चल चल बघू काय झाले. चल चल माकडा सोड त्यांना. मेलो का मारलंस? माझी पाय लागलेली यांच्या बरोबर. मी 50 रुपये खाली टाकणार आणि जो पत्री उचलत नाही तो पत्र मारणार. चिटिंग केली यानं. मला वाटलं 50ची नोट टाकेल यानं चिल्लर टाकली खाली. काय रे बोकडा तुझ्या तर आता उठा पप्पा उठा. काय रे माकडा तो माझ्या पप्पाला मारत होता तेव्हा तू उभा राहून काय करत होतास? बच्चा बघत होतं भारी वाटलं. कुत्र्या तुझ्या तर आता थांब, थांब. कुत्र्याला नेलं जाळायला किती मारले माझ्या पप्पाला. तसंच पाहिजे त्याला. काय म्हणालास? अगं फोन चालू आहे फोनवर बोलतोय. हा बोल की रे भावा. बर बर काय नाही पप्पा लय दुखतंय काय हो? नाटक करते म्हातारे. हा अगे फोनवर बोलते मित्राला फोन लावलाय. फोन चालू आहे माझा. हा आणि काय विशेष? बरोबर निवांतच आहे. पप्पा आता 8-10 दिवस इथंच राहावा. कशाला धर्मशाळा आहे काय पळ म्हणा इथनं. काय म्हणला? अगं फोन चालू आहे फोनवर बोलते चुडीदारा बरं. बघू दाखव कुणाचा फोन आहे. अगं कुणाचाच फोन चालू नाही म्हणजे मग जर आम्हालाच म्हणतोस होय. जर तर आता- पुरी चांगला तुडीव त्याला. सॉरी सॉरी सॉरी. बसा इथं आणि पप्पाची पाठ शेका. बरोबर शिकतो आणि इकडे एवढं प्रेशर बास का सासरे बुवा? बस अरे चांगलं काळणे केलं की तुम्हाला पाक. तुला बरं वाटलं ना? नाही सासरे बुवा मला कशाला बरं वाटतंय. सासरे बुवा 1 मिनिट शर्ट जरा इस्त्री फिरवतो. 1 मिनिट. बरोबर शिकतो. अहो पप्पा काय झालं? त्या माकडानं पाठीवर इस्त्री ठेवली माझ्या. अरे बोकडा तुझी सूद गेल्या काय मारत? सॉरी बायको सॉरी. अगं काय झालं सांगतो. असं शेकत होतो शर्ट जळाल म्हणून का नाही इस्त्री हातात घेतली तर तुझं पप्पा म्हटलं पाठ शेक म्हणून अशी ठेवली. अरे माकडा तुझ्या तर आता- आयो सॉरी बायको. उठा पप्पा. पोरी मला दवाखान्यात गेलं पाहिजे. एक इंजेक्शन घेतल्याशिवाय काय मला बरं वाटायचं नाही. बर बर ओ पप्पाला दवाखान्यात घेऊन जावा. जातो चला सासरी भाऊ. सॉरी सॉरी. ओ सासरी बुवा धरून बसा. बर ओ दादा मला इथं पुढे सोडा की. ए गा बस गडबडाय जाऊ दे आम्हाला. जावई बापू असू दे बिचारा आंधळा वाटतं. सुड्या त्याला पुढे. बर बस रे पुढं सारखा. ए उलट कुठे बसताय? सरळ बस. तर बस. सासरी बुवा काय लात घातली काय ते नाही. उतरा खाली त्याला मधी घ्या. मधी बस. धरा त्याला जरा बस. गावात मोडलं कंपार्ट. थांबा त्याला आधी बसूया आपण दोघं. त्याला बोड्या साई बस बाबा. थांबा पाय धरा तिकडे पाय धरा. हाय शाव. थांबा आम्ही बसतो आता. हा थांबा. सासरी बुवा चुना लावला त्यानं आपल्याला गाडी घेऊन गेला आपली. जावई बापू चला पोलीस स्टेशनला जाऊन त्याची तक्रार देऊया आपण. सोडा नाही त्याला अजिबात. चला जाऊया सुट्टी द्यायची नाही त्याला. साहेब ओ साहेब. साप कुठं आहे साप?
काय काम आहे साहेबांनी जरा भेटायचंय. परवानगी आणतो त्यांच्याकडं बरोबर. साहेबांकडं बरोबर. आणि नोकला ना. काचली खाली माझी टिंगल करायची नाही सॉरी साहेब सॉरी. आता नाही काय करत. असं भ्याचं मला. हो बेतो. हो साहेब हो साहेब कोण? ही 2 भामटी आली ती. इकडे मी जाऊ का करता जावा. माझ्या बरोबर यावरतीच राहायचं नक्का तुला काढी. सॉरी साहेब. साहेब बोला काय काम आहे? माझी गाडी चुरल्या. कुणी दाढी कुरल्या? माझी पण दाढी कोरायची आहे. अहो दाढी कुरल्या ना मग. गाडी पळून नेल्या गाडी. दाढी पळून नेल्या मग ही दाढी डुप्लिकेट आहे काय? अहो नवा गाडी पळून नेल्या. हा गाडी पळून नेली. बरं बरं पहिला साहेब जरा काय बहिर आहे काय? बर तुझी गाडी कधी नेली? थोडा वेळ झाला. थोडं केळ घालू. कुठे केळ घालू? अहो केळ घाला ना. थोडा वेळ झाला म्हटलं. बहिरच आहे. मगाशी नेल्या. मधमाशी नेल्या? अरे तुझी गाडी नेल्या का मधमाशी नेल्या? अहो साहेब मगाशी गाडी पळवून नेल्या. हा मगाशी गाडी पळून नेली. होय हुडकून काढा लवकर गाडी. बर अरे पण तो दिसायला कसा होता? दिसायला आहे ना काय आठवण कसा बरं. हा जरा सावळा होता. कावळा होता? अरे कावळा कशी गाडी नेल? पहिल्या पडच आहे. जाऊ बापू चला कशाला बाहेर नादा लागताय. चला. ए यार ऐक की कावळा तुझी गाडी घेऊन कुठं उडाला? उडाला तुमच्या घरावर. चला इथलं. कावळा माझ्या घरावरून गाडी घेऊन उडाला? मला कसं काय कळालं नाही? अय्यो ही बघ. अहो काय झालं? अगं माझी गाडी एका पोरानं चोरून नेली. अरे देवा काय सांगताय? होय. ते कष्टानं घेतली होती व कुणी नेली तेव्हा घातलं टपऱ्यात त्याला. पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली का नाही? द्यायला गेलो तू पोलीस स्टेशनला तक्रार. पण तो पोलीस निघाला बाहेर बोडायचा. त्याला मी काय बोलतोय काहीच कळत नव्हतं. अरे देवा आता काय करायचं? आता काय जायचं 5-6 महिने कामाला आणि नवीन गाडी घ्यायची. आता पर्याय नाही. बर बर. पुरी आम्ही जातो आता. गावात एक चांगला दवाखाना आहे तिथे जाऊन उपचार घेतो. बर बर चालतंय. अहो मी ह्यांना स्टँड पर्यंत सोडून येते. तुम्ही तोपर्यंत घरातली भांडी घासून घ्या. हा घरगडीच केलाय मला. काय म्हणला? घरचा गाडा मीच वाटणार आहे. हा. काय नाही जा. पप्पा काळजी घ्या तुम्ही आणि चांगल्या डॉक्टरला दाखवा बर का. पुरी तू नको काळजी करू. आम्ही चांगल्या डॉक्टरला दाखवतो. कशी नशिबान थट्टा आज मांडली. बायको जाताना माझ्या बर भांडली. पप्पा आई आता मस्तपैकी तुम्ही आयुष्यभर गाडीवरनं फिरू शकताय. होय होय पुरी. बरं माझं पैसे द्या की. हे घ्या तुमचं 200 रुपये. चांगलं काम केलं बर का. होय आंधळ्याची ऍक्टिंग 1 नंबर केली तुम्ही. ए माझं 500 द्या. हे जरा तुमचं पण 500 रुपये. तुम्ही पण बाहेरची ऍक्टिंग 1 नंबर केली बरं का. पुरी थँक्यू बर का. तुझ्यामुळे आम्हाला गाडी मिळाली. आता आम्ही आयुष्यभर कुठं पण फिरू शकतोय. बर बर असू द्या. माझ्या नवऱ्याला कळायच्या अगोदर जावा तुम्ही इथनं. आपली गाडी भेटली. तू चालू राहा.